नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर मंडळी, हिवाळा आहे आणि हिवाळ्यात खूप ताज्या ताज्या भाज्या आपल्याला खायला मिळतात. तर तसंच आज मी तुमच्यासोबत एक झटपट बनणारी रेसिपी शेअर करणार आहे, जी खूप सोपी आहे आणि बनते सुद्धा लवकर. त्या म्हणजे मटारच्या पुऱ्या. तर नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडतील. आणि ताज्या वाटाण्याचं तुम्ही काहीही करा, खायला खूप छान लागते. तर चला आता सुरू करू रेसिपी. आणि त्यासाठी इथे घेतला आहे हिरवा वाटाणा आणि जिरं, बडीशेप, कोथिंबीर, आलं आणि हिरवी मिरची. तर हिरवी मिरची मी एक छोटी घेतली आहे, पण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता. माझी मुलं लहान आहेत, त्यामुळे मी जास्त तिखट जेवण करत नाही. तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि हे वाटून घेऊया. तर बडीशेप स्किप करू नका, कारण का बडीशेपची खूप छान चव लागते या पुऱ्यांमध्ये. आपल्याकडे वेळ कमी असेल आणि असं वाटत असेल की नाश्त्यासाठी काहीतरी झटपट बनवायचं आहे, तर ही रेसिपी बेस्ट आहे. लगेच तयार होते, जास्त वेळ लागत नाही करायला. आणि हे वाटताना जास्त जाडसर वाटायचं नाही. तसेच तुम्हाला असं वाटलं की याच्यात पाण्याची गरज आहे, तर वाटताना थोडं पाणी घाला. आणि हे अशा प्रकारे वाटलं गेलं पाहिजे. तर वाटण करून झाल्यावर आता आपण पीठ मळायला घेऊया. आणि त्यासाठी मी इथे एका परातीत थोडं मीठ टाकलं आहे. आणि आता मी घेणार आहे गव्हाचं पीठ. तर मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याचबरोबर मी इथे घेतलं आहे 2 चम्मच बेसन आणि 2 चम्मच रवा. आणि नंतर ही सर्व पिठं मिक्स करून घेतली. आणि तसंच इथे जे वाटण तयार केलं होतं ते वाटण त्यात घातलं. आणि ज्या भांड्यात ते वाटण केलं होतं त्यातच थोडं पाणी घालून नंतर मग ते थोडं पाणी घेतलं. आणि त्यानंतर मग परत हे मिक्स केलं. आणि मग नंतर याच्यात आता आपण घालूया थोडे मसाले. तर मी इथे घेतला आहे थोडा गरम मसाला, धने पावडर, तसेच लाल तिखट. आणि मग मी इथे थोडा चाट मसाला घेतला आहे. तुम्ही मसाले तुमच्या टेस्टनुसार ॲडजस्ट करू शकता. तसेच थोडं तेल घालायचं आणि मग नंतर छान असा पीठ मळून घ्यायचं. आणि इथे सर्वात महत्त्वाचं आहे की पीठ हे मुरलं पाहिजे. तर पीठ मळून झाल्यानंतर मग थोडा वेळ पीठ इथे ठेवून द्यायचं झाकून. तर तुम्ही 15-20 मिनटं तरी झाकून ठेवा. त्यानंतर मग पुऱ्या करा. पुऱ्या लाटताना आपल्याला थोड्या जाडसर पुऱ्या लाटायच्या आहेत, त्यामुळे त्या तेलात छान फुगतात. आणि ते एका साईडला मी तेल छान तापवून घेतलं आहे. आणि आता त्यात सोडली आहे पहिली पुरी. आणि इथे हाय फ्लेमवरच पुऱ्या तळल्या आहेत मी. तर तुम्ही बघू शकता इथे पुरी किती छान फुलली आहे. आणि या फुललेल्या पुऱ्या बराच वेळ अशा फुललेल्याच राहतात. तुम्ही बघू शकता इथे पुरी बघा किती छान फुलली आहे. आणि सगळ्याच पुऱ्या अशा फुलल्या आहेत माझ्या. आणि बस दोन्ही साईडने छान असे पुरी फुलली की पुरी काढून घ्यायची. आणि मग इथे आपल्या पुऱ्या तयार आहेत. आणि इथे बनवलेला निहालसाठी मोसंबीचा ज्यूस. आणि इथे छान अशा आपल्या फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मी तुमच्यासोबत अशाच झटपट बनणाऱ्या रेसिपी शेअर करत राहील. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बाय.